नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता मी आहे देवीभोयरे फाटा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, म्हणजे अहिल्यानगर. तर या परिसरातून पारनेरकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं आत्ताच लेटेस्ट काम झालेलं आहे आणि हा रोड कसा झाला आहे, काय झाला आहे त्याचं मी अपडेट देतो आहे. तर तुम्ही पाहताच आहे, आता पाऊस चालू आहे भयंकर इकडे आणि साईड पट्टा आहे तो पण भरलेला आहे मस्त. पण तिकडं भीती वाटते जरा गाडी म्हणजे नेण्यासाठी, कारण माहिती नाही खाली खचेल नाही खचेल काय अजून आयडिया नाही, कारण नवीनच काम झालेलं आहे. आता सध्या तुम्ही हा तर पाहताय सिमेंट रोड झालेला आहे पूर्ण, आणि इकडे राईट साईडला तर अजून काम बाकी आहे थोडं. पण हा जो रोड झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा आहे आणि त्या पावसाळ्यात मला वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. पावसाळ्यात काय प्रॉब्लेम होतात रोडला, तर मस्त आहे, काही अजून प्रॉब्लेम तर तसा वाटत नाही आहे. आता पुढे जाऊन पाहूच आपण पारनेरपर्यंत, कारण घाटातमध्ये काम देखील चालू होतं. ते घाटाचं काम देखील पूर्ण झालं आहे की नाही, त्या पुढे देखील काम चालू आहे अजून रोडचं, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि एकंदरीत हा जो म्हणजे हा रोड येतो बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या परिसरातून इकडे पुढे पारनेरपर्यंत जातो. पारनेरवरून पुढे शिरूरपर्यंत जातो. तर शिरूरला तर काही जाणार नाही आहे मी, पण पारनेरपर्यंतचा जो परिसर आहे तो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. एकदम मस्त झालेला आहे रोड, आणि या रोडला मस्त मजा येते गाडी चालवण्यासाठी, यासाठी कारण रहदारी फार कमी आहे. मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या कमी चालतात इकडे आणि मोकळा असतो. एरवी तुम्ही कधी या, असा मोकळा रोड तुम्हाला मिळतो पाहायला. आधी देखील डांबरी रोड होता, डांबरी रोड जो होता मस्त होता, काही अशी गरज भासत नव्हती. पण आता सगळीकडेच सिमेंट रोड होत आहेत. रोडची एक जी दळणवळण व्यवस्था आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात आहे. हे बघा, इकडे साईडला तुम्ही जर पाहिलं तर मशीन्स वगैरे उभे आहेत आणि इकडे छोटी मोठी कामं चालूच आहेत अजून. पण जो रोड आहे महत्त्वाचा, जो मेन पॅच आहे तो तर पूर्ण झालेला आहे. इकडे काही कार्यालय देखील आहेत. त्याआधी त्या लेवलला रोड होता, आता ती कार्यालय खाली गेलेली आहेत. सिमेंटच्या रोडची उंची वाढल्यामुळं ते थोडंसं छोटं दिसायला लागलेत, खाली दिसायला लागलेत. आणि पाऊस तर भयंकर आहे, इकडे भयंकर पाऊस चालू आहे. मस्त वाटतं, एकदम क्लायमेट थंड झालेलं आहे या परिसरात. तसंही पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असतोच उन्हाळ्यामध्ये, पण या पावसाळ्यामुळे शेतकरी राजा हा खुश आहे. पाऊस झालेला आहे मस्तपैकी. आता पावसानंतर पेरणी असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, याचा पावसाळी जी पिकं आहेत ती घेतली जातात या परिसरात. आणि कांद्याचं मोठं प्रमाण आहे, कांदा भरपूर प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं, शेती केली जाते कांद्याची. तुम्ही जर रोडच्या कडेला वगैरे पाहिलं तर तुम्हाला ऊस वगैरे असा परिसर काही दिसणार नाही, कारण इकडे या लोकांना उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो पाण्याचा. त्यामुळे ही कांदा झाल्यानंतर त्यांची जी शेती आहे ती रिकामीच असते. बऱ्याचशा ठिकाणी ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते लोक इतर पिकं घेतात, बारमाही पिकं घेतात. पण ज्या लोकांना पाण्याचे इश्यू आहेत ते लोक कांद्याचं पीक झाल्यानंतर वावराची नांगरट करून असेच सोडून देतात. मग पूर्ण उन्हाळा जातो आणि मग मस्त शेतीला पण आराम मिळतो, जमिनीला. आणि मग त्याच्यानंतरचं जे घेणारं पीक आहे सोयाबीन वगैरे असेल ते एकदम चांगल्या प्रमाणात येतं. शेतीचं पण असंच आहे, तुम्ही जर सतत पीक घेत राहिलात 12ही महिने तर मग पाणी जाऊन 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 शेतीचा कस जो आहे तो निघून जातो. शेतीला देखील आराम महत्त्वाचा आहे, गरज महत्त्वाची आहे. ठीक आहे, या घाटामध्ये रोड पहा मस्त खांडलेलं आहे. आधी हाईट होती जास्त, आता कमी केलेली आहे ती हाईट. इकडे मस्त म्हणजे छान रोड आहे. इकडे नेहमी गाडी चालवायला खूप आनंद होतो मला तर, कारण खूप शांत मस्त आपल्याला गाडी चालवता येते. इकडे रहदारीच नाही, तुम्ही लांब लांबपर्यंत पहा, गर्दी नसते, काय नाही.
आणि डोंगर वगैरे मस्त, वारा वगैरे सुटलेला असतो नेहमीच इकडं, प्रसन्न वातावरण असतं एकदम. आणि पुढे तर तुम्ही पाहिलं पारनेरच्या दिशेला तर तिकडे खूपच पाऊस आहे, मस्त आहे. सर्वात जास्त खुश जो आहे तो शेतकरी राजा झाला असेल, कारण पाण्याशिवाय इतर पिकं येता येत नाहीत. आणि पाणी आलं तर सगळीकडे म्हणजे थंड वातावरण तयार झालेलं असतं मस्त. इकडे एक उजवं पठार साईड आहे आणि पठारावर मला आता तुम्हाला दिसत नाहीये पण मला आता दिसतोय सोलर प्लॅन्ट आहे मोठा. खूप सोलर लावलेले आहेत तिकडे, तुम्हाला दाखवेल कधीतरी. आता मला सहज दिसला त्यामुळं मी तुम्हाला सांगतो. बाकी या परिसरात पाऊस पहा किती छान पडतोय, मस्त आहे. क्लायमेट एकदम छान झालेलं आहे, थंड. एरवी हा उन्हाळा खूपच भयंकर गेला आपला. उन्हाळ्यात खूपच गरमी जाणवली. गरमीचं जाणवण्यामागचं कारण हे की झाडांचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळं गरमी जाणवते. अजून मध्ये पट्टे वगैरे मारलेले नाही आहेत. पट्टे मारल्यामुळं एक रस्त्याचा अंदाज येतो, पण साईड रोड मस्त केलेले आहेत आणि म्हणजे 2-3 गाड्या पास आरामात होऊ शकतात. ओव्हरटेक जरी केलं तरी मस्त झालेलं आहे एकदम रोड. गावाशेजारी असलेली घरं, शेती जर पाहाल तुम्ही तर शेती एकदम रिकामी झालेली आहे मस्त. आता पेरणीला मोकळी आहे. जसा पाऊस उघडला का पेरणीची पिकं घेतील लोक, पेरणी करतील. आणि पुढं तर भयंकर पाऊस दिसतोय मला, कारण खूप फॉग आलेलं आहे. हा इथं पहा राईट साईडला आता ते लावलेले आहेत आपले डिवायडर लावले, बॅरिगेट लावलेले आहेत याच्यासाठी की खाली पूर्ण खड्डा आहे मोठा आणि वरून उतार आहे पूर्ण तीव्र. तर खाली येताना एखाद्याचे ब्रेक वगैरे फेल झाले किंवा गाड्या फास्ट येतात वरून आणि कंट्रोल नाही झाले तर त्या बॅरिगेटला अडकल्या जातील आणि मोठा अपघात टळेल. आणि हा घाट आहे, या घाटात काम चालू होतं आधी, आता कितपत झालंय माहीत नाही. दुसरी गोष्ट घाटाची अशी खास तर घाटामध्ये आता झाडं लावलेली आहेत आणि मी अनुभवतो, मी म्हणजे पाहिलेले आहेत त्या भर उन्हाळ्यात देखील त्या झाडांना पाणी टाकण्याचं काम व्यवस्थित म्हणजे चांगलं करत होते. आणि ती झाडं आता या पावसाळ्यात खूप मोठी होणार आहेत, मस्त होणार आहेत. अजून एखादा वर्ष त्यांना जपावं लागेल, त्यानंतर ती स्वतः स्वावलंबी होतील झाडं. कारण सुरुवातीची जी रोपटे असतात ते बा तुम्हाला लेफ्ट साईडला जी झाडं दिसतात ते सगळी झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि आता या पावसाळ्यात त्यांना मस्त पाणी मिळेल आणि मस्त होतील झाडं. या येणाऱ्या जो काही काळ असेल 4-5 वर्षात मस्त हा घाट जो होता आधी देखील झाडांनी मस्त हिरवागार होता तसाच पुढे देखील होईल. आणि इकडे लेफ्ट साईडला पहा बॅरिगेटचं अजून देखील काम चालू आहे, कारण पलीकडे भरपूर मोठा उतार आहे, खड्डे. आणि या घाटाची देखील उंची कमी केलेली आहे. जो खडक दिसतोय राईट साईडला तो पूर्ण फोडून तुमचं जे घाटाचा जो तीव्र चढ होता तो कमी केलेला आहे इकडं, जेणेकरून मोठ्या ज्या मालवाहू गाड्या असतात ज्यांच्यामध्ये लोड असतो त्या गाड्यांना जास्त त्रास सहन नाही करावा लागणार. त्यांच्यासाठी चांगला झालेला आहे, म्हणजे हाईट बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आणि इकडे तर पुढे मला दिसतं की फॉगी क्लायमेट आहे. म्हणजे तुम्हाला आता मी शब्दात नाही सांगू शकत की किती मला प्रसन्न वाटतं इकडे. बस चाललेली लालपरी अहिल्यानगर पारनेर. हा इकडे पुढे फॉग असणार आहे.
भयंकर पाऊस चालू आहे. हा पाऊस हा इकडे पण पहा लेफ्ट साईडला बॅरिगेटची कामं चालू आहेत. म्हणजे हळूहळू अजून कामं चालू झालेली आहेत, पण रोडचं जे काम आहे ते झालेलं आहे मेन. तुम्हाला आता भीती नाही आहे काही इकडे जर येत असाल तुम्ही, कारण भरपूर दिवस हा रोड जो आहे त्याचं काम चालू आहे. याचं काम फार शांत गतीने चालू आहे. तर एक लोकांमध्ये थोडासा आनंद होईल की ही कामं जी पूर्ण होतात ते पूर्ण झालेली आहेत. बा किती प्रसन्न आहे क्लायमेट, मस्त फॉग वाहतोय पुढून आणि एकदम क्लिअर झालेलं आहे. जे हिरवगार झालेला आहे डोंगर परिसर जो होता तो. आता एक 15 दिवसापूर्वी मी इकडे येऊन गेलो, तर इकडे खूप म्हणजे गरमी भयंकर होती इकडे, कारण शेवटचे उन्हाळ्याचे जे दिवस असतात त्यामध्ये भरपूर गरमी वाढते. आणि इकडे पुन्हा रोडचं हे इथपर्यंतच झालेलं आहे काम, पुढे काही काम झालेलं नाही आहे. तर पुढचं काम कधी होईल आणि काय, मला तर वाटतं या पावसाळ्यात पावसाळा झाल्यानंतरच या कामाला सुरुवात होईल. त्याचं कारण असं, कारण तुम्ही पाहू शकताय जर काम करायचंच असतं तर साईडचे जे पहिल्यांदा पट्ट्या आहेत त्या क्लिअर करतात. साईडचा जो रोड आहे तो क्लिअर करून घेतात. बाकी तुम्ही जर पुलाची कामं बोलली तर पुलाचे मी सर्वात पहिल्यांदा या लोकांनी पुलाची कामं केलेली तिकडे, आणि पुलामध्ये जे मोठे मोठे पाईप होते ते टाकलेले आहेत जुने पूल काढून. त्यामुळं पुलांची कामं आता राहिलेली नाही आहेत पेंडिंग. बाकी निसर्ग पहा तुम्ही, खूप सुंदर आहे. इकडे पारनेरमध्ये एक सिद्धेश्वर मंदिर देखील आहे. पावसाळ्यामध्ये खूप प्रसन्न वातावरण असतं तिथे, खास करून श्रावण महिन्यात भरपूर जे प्रवासी पर्यटक आहेत, शिवभक्त आहेत, ते त्या मंदिराला भेट देतात. पारनेर गावाचं नाव पारनेर का पडलं तर ते पराशर ऋषी होते, त्यांनी तिथे तपश्चर्या केली होती आणि त्यांचं नावाचा अपभ्रंश होऊन पारनेर असं नाव पडलं गेलं ह्या पारनेर गावाला. फार ऐतिहासिक वारसा आहे पारनेर गावाला आणि खूप प्रसन्न आहे तिकडे मंदिर. ते पावसाळ्यामध्ये पूर्ण फॉग आलेला असतो जमा. मी आधी गेलेलो आहे तिकडे. आपल्या चॅनलवर तुम्ही सिद्धेश्वरवाडी असं जर सिद्धेश्वरवाडी पारनेर असं सर्च केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल, कारण मी भरपूर फिरलेलो आहे हा परिसर. इकडे पारनेरचं असं निगोजचं रांजण खळगे असतील, तर या परिसरात भरपूर एक भुईकोट किल्ला देखील आहे, तो देखील पाहिलेला आहे, दाखवलेला आहे. आता त्या ठिकाणी कॉलेज आहे, तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. टाकळी डोकेश्वरचं जे डोकेश्वर मंदिर आहे ते देखील आहे आपल्या चॅनलवर. मी आपला जो चॅनल आहे हा फक्त रोडचीच माहिती देत नाही, तर आपले जे पर्यटन स्थळ आहेत त्यांची देखील माहिती देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि हो, कारण काही लोक जे नवीन आत्ता सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी रोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब केलेलं आहे, पण त्यासोबतच आपण ट्रॅव्हल डेस्टिनेशनची देखील माहिती देतो आणि पूर्ण माहिती देतो. असं नाही की तिकडे विजिट करून मी माहिती देतो, सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुमच्या खरंच माहितीपूर्वक चॅनल आहे आपला आणि नक्कीच तुम्हाला माहिती नेहमी प्रत्येक वेळी मिळत जाईल, नवीन माहिती मिळते. रोडची कंडिशन पाहिली तर तुम्ही खूप जुना आहे. आता बस चालली, आपण जिला ओव्हरटेक केलं होतं ती मोठ्या बस ज्या आहेत त्यांना या रोडवर काही फारसा परिणाम नाही होत. त्याचं कारण असं टायर्स मोठे असतात त्या गाडीचे आणि त्यामुळे आरामात ते ट्रॅव्हल करतात आणि लॉंग डिस्टन्स पण कव्हर करतात.
रोडचं जे काम आहे इकडे जास्त यांना मेहनत नाही आहे रोडच्या कामासाठी, कारण साईड रोड तर बऱ्यापैकी झालेला आहे, लांबपर्यंत आहे. जो करायचा आहे तो फक्त सिमेंट रोडचंच काम बाकी आहे. तर हा एक जे मित्र आहेत, जे सबस्क्रायबर आहेत आपले, त्यांनी मला शिरूरपर्यंत पूर्ण करायला सांगितला होता, पण शिरूरला माझं जाणं होत नाही आहे सध्या. ज्यावेळी जाईल त्यावेळी नक्कीच शिरूरपर्यंतचा पूर्ण मी रस्ता दाखवेल तुम्हाला. आता पारनेरपर्यंतच मी हा रोड दाखवू शकतो तुम्हाला, कारण पारनेरपर्यंतच चाललेलो आहे. पाऊस भयंकर आहे इकडे, पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि चांगली गोष्ट आहे. इकडे शेतकरी लोकांना पाऊस फार गरजेचा आहे. इकडे पूर्ण पावसावर सर्व शेती अवलंबून असते, कारण याच पावसामुळं पुढचे जे म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जी पिकं घेतात ती सर्व पावसावर अवलंबून असतात. जानेवारी फेब्रुवारी नंतर जवळजवळ जून जुलैपर्यंत यांची शेती अशीच पडीक असते. त्याचं कारण असंच हेच, पाण्याचं प्रमाण नसतं म्हणून, पाणी नसतं म्हणून. तर पाऊस खूप महत्त्वाचा आहे, खूप पाऊस पडतो इकडे या परिसरात, चांगली गोष्ट आहे. बाकी रोडची कंडिशन तुम्ही पहा, एवढा खास नाही आहे रोड, थोडंसं तुम्हाला हलू जावं लागतं. आता 2 वाजलेले, तर 2 वाजता इकडे परिसर पहा कसा पूर्ण, असं वाटतं की आता 6-7 वाजलेले आहेत, संध्याकाळचे 5-6 वाजलेले आहेत. पण फॉगी क्लायमेट असल्यामुळं सध्याचा जो परिसर आहे इकडे हा असाच झालेला आहे. असंच असतो म्हणजे पावसाळ्यामध्ये. आणि जे पुढे बिल्डिंग्स वगैरे दिसायला लागलेले आहेत, तर पारनेरच्या जवळ आलो आपण. खूप कमी वेळात आपण आलो. रोडचा आधी ज्यावेळी काम पूर्ण नव्हतं त्यावेळी वेळ लागायचा, पण आता फारसा वेळ लागत नाही. पारनेर शहराच्या नजीक रोडचं हे चांगलं काम आहे. मधला जो घाटापासूनचा जो रोड आहे तो थोडा खराब आहे. बाकी तो आता आपण 2-3 मिनिटात पारनेर शहरात पोहोचू. खड्डे आहेत इकडे. तेव्हा पोहोचतोय आपण आता पारनेर शहरामध्ये. शहर बोलता येईल कारण खूप मोठं आहे पारनेर. आणि याच रोडने तुम्ही पुढे गेल्यावर मी दाखवतो टर्न, तिथून राईट घेतला, उजव्या साईडला गेलात तुम्ही 3 किलोमीटर की सिद्धेश्वर मंदिर आहे. ते सिद्धेश्वर वाडी गाव देखील आहे आणि मंदिर देखील आहे. छान मंदिर आहे, एकदा विजिट करा जर गेले नसाल तर. हा हे जे मोठं झाड दिसतंय उजव्या साईडला, तिकडून तुम्ही राईटला गेलात की सिद्धेश्वर वाडीत जाता तुम्ही, आणि तिथूनच पुढे मंदिर देखील आहे. आणि इथं पुढे पुढे बोर्ड लावलाय, पुणे 97, औरंगाबाद 157, टाकळी डोकेश्वर 19 किलोमीटर. आणि इथेच राईट साईडला इकडे कोर्ट देखील आहे पारनेरचं. पोलीस स्टेशन वगैरे सगळ्या गोष्टी इकडेच आहेत. मोठं शहर आहे आणि चांगली म्हणजे
तिथे हॉटेल्स देखील आहेत. तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथे डाव्या साईडला जे हॉटेल आहे भैरवनाथ, हे छान हॉटेल आहे. इकडे मी नेहमी थांबतो. भजी वगैरे छान भेटतात, चहा चांगला भेटतो तिकडे. आणि हो, पाऊस बघा, खूप पाऊस चालू आहे. भरपूर लोक छत्र्या वगैरे घेऊन चाललेले आहेत. गावची एक इकडे आल्यावर गावी लाईफ कशी असते एक अनुभवता येतं. आता हे आपल्याला अनुभवता येतं. आपण म्हणजे जे लोक मुंबई पुणे शहरात राहतात त्यांच्यासाठी हे जरा वेगळ्या वाटतात गोष्टी. वेगळ्या म्हणजे एक चांगलंपणा वाटतो यामध्ये. गावची लाईफ सर्वांनाच चांगली वाटते, अनुभवी वाटते. तर तो फील इकडे येतो, हे गावाला आल्यासारखं वाटतं. आणि एकदम तुम्ही प्रसन्न होऊन जाता गावावरून जेव्हा शहरात जाता त्यावेळी. त्यामुळं गाव सर्वांसाठी एक चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे आवडतं ठिकाण आहे मी तर म्हणेल. ठीक आहे, आपण पोहोचलेलो आहे पारनेर शहरामध्ये. हाच आपल्या रोडचा एवढा अपडेट द्यायचा होता, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करत चला, ज्यामुळे त्यांना देखील माहिती होईल रोडबाबतची. आणि हो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अपडेट येत जाईल आणि माहिती होत जाईल. ठीक आहे, चला थांबू आपण इकडेच.